मित्रांनो, आता मगाशी तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल पुण्यामध्ये आम्ही एंट्री करत असताना. आता ॲक्च्युली आलोय आम्ही पुण्यात. भयंकर पुणे जे जुनं पुणे राहिलेलं नाहीये. पुणे अत्यंत गरमीचं एक ठिकाण झालेलं आहे पुणे. मोजकी बघायला गेलं तर मला वाटते ह्या ठिकाणी झाडं जो प्रकार आहे 10, 12, 15 वर्षापूर्वी जे झाडं ज्यावेळेस मी ह्या ठिकाणी होतो त्यावेळेस बघत होतो तेवढीच झाडं आता शिल्लक आहेत. नवीन एकही झाडी तर नाही. आणि जे जुने होते त्यातले पण कापून टाकलेत. सगळ्यापैकी आपण बघू शकतो की सगळ्या ठिकाणी म्हणजे नुसते बिल्डिंग झालेत. मित्रांनो, आता मगाशी तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल पुण्यामध्ये आम्ही एंट्री करत असताना. आता ॲक्च्युली आलोय आम्ही पुण्यात. पण जेव्हा मी बाहेरून बघतो मला वाटतं ह्या साईडच्या एरियामध्ये 8-9 वर्षानंतर मी एंट्री केल्या. पुणे हे पहिल्यासारखं राहिलेलंच नाही खरं बोलायला गेलं तर. म्हणजे त्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, बरेच सगळ्या गोष्टी बदलल्यात आणि अनपेक्षित बदल आहेत सगळे. पुढं पुढं जाता जाता जे काय आज पुढचं शूट होईल ते याच्यामध्ये मी ॲड करतोच. पण हा व्लॉग जो होता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सांगण्याचा उद्देश यातला एवढाच आहे की बाबा म्हणजे आमच्यासारखे एखाद्या गावाकडं मी भले शिकलोय पुण्यात, पण ते कोंदट वातावरण असल्यामुळे कसं होतं राहायची इच्छा होत नाही. जी गरमी, कोंदट वातावरण, ती किलकिल म्हणजे लय भयंकर झाले. आत्ता तर एवढी परिस्थिती खराब झाली पुण्यातली, बेकार. शिस्त नावाची पद्धतच राहिलेली नाही पुण्यामध्ये. म्हणजे इतकं बेकार झालंय. मोजकी बघायला गेलं तर मला वाटते ह्या ठिकाणी झाडं जो प्रकार आहे 10, 12, 15 वर्षापूर्वी जे झाडं ज्यावेळेस मी ह्या ठिकाणी होतो त्यावेळेस बघत होतो तेवढीच झाडं आता शिल्लक आहेत. नवीन एकही झाडी तर नाही. आणि जे जुने होते त्यातले पण कापून टाकलेत. सगळ्यापैकी आपण बघू शकतो की सगळ्या ठिकाणी म्हणजे नुसते बिल्डिंग झालेत. सासवडच्या डोंगरावरनं जेव्हा आपण पुणे बघतोय ते पुणे फक्त पांढरं शुभ्र बिल्डिंग दिसतात. ते जे एकेकाळी डोंगराकडेला सगळं हिरवगार दिसत होतं. म्हणजे एवढं पुणे एक्सपांड झालंय. आता आम्ही आमच्याकडे बघितलं असेल ईश्वरपूर आणि पेटनाक्यातलं जे अंतर होतं सगळं जंगल होतं. आता ईश्वरपूर आणि पेटनाका एक झाले. तसंच सेम पुणे आणि सासवड जवळपास एक झाले. म्हणजे काय रस्ते म्हणजे काय एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागलंय, एवढे
म्हणजे भयंकर लेवलला झाले. बरोबर आहे. आता खरं सांगू का, पहिल्यासारखी पुण्यात यायची इच्छा होत नाही. पुण्यात या, धंदा करा, काही अडचण नाही, पण पुणे राहण्या योग्य राहिलेलं नाही आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. चलो तर पुढचा हा ब्लॉग बघत राहा. पुढं पुढं मी आजच्या बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला अपडेट देत जाईन. आपण या ठिकाणी बघतोय खरं तर ह्या वातावरणात एवढं भयंकर आणि कोंदट वातावरण आहे या ठिकाणी. कुठं काय कसं होईल काय गॅरंटी नाही किंवा सांगू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पुढं पुढं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कव्हर करत जातो काय. पण एन्व्हायरमेंट इज रिअली पथेटिक इन पुणे राईट नाव. भयंकर लेवलची गरमी आहे. मी आलोय परत गाडीत. ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी भयंकर लेवलला गरम होतोय, भयंकर. ते थांबायची पण इच्छा होत नाही, इतकी बेकार गरमी आहे. असं आहे. म्हणजे विचार करायला गेलं एखाद्या सोसायटीमध्ये पण मगाशी गेलो मी, ठीक आहे त्यांच्या घरातल्या घरात वातावरण इज ओके, नो इश्यूज. पण बाहेर जातोय, चालतोय, 2 मिनिटं चालतोय, परत एका ठिकाणी जातोय, अतिशय वातावरण खराब होत आहे. खरं म्हणजे गावाकडचं वातावरण ऊन एखाद वेळेस परवडलं, हलकं हलकं वारं पण असतंय, घाम आलेला असतंय, त्यामुळे थोडंच थंडी तरी. इथं सगळं चिकट चिकट वातावरण झालंय, ना वारं ना काय, झाडाचं एक पान पण हलत नाही, इतकी बेकार परिस्थिती आहे. पुण्यातली गरमी आहे भयंकर. समजा एक विचार करा तुम्ही, जे लोक बाहेर फिरतात म्हणजे उन्हाच्या टायमाला इकडे तिकडे जातात, टू व्हीलरवर जाणं ओके, नो इश्यूज. आता मागं बसची वाट बघत वाली एस टी, PMTच्या एस टी स्टँडवर लोक थांबलेत. म्हणजे विचार करा, इतकं भयंकर. आणि वाजलेत किती माहिती आहे का आता, मला वाटतं 9:30 9:30 वाजले सकाळच्या. सकाळचं टायमिंग सकाळी 7 साडेसात वाजता गरमी लागायला सुरू होते. पुण्यात एंट्री एंट्री केल्या केल्या भयंकर गरमी सुरू झाली. विचार करा तुम्ही, दिवसभरात कसलं भयंकर वातावरण होतं, इव्हिनिंगच्या टायमाला तर अजून बेकार, भयंकर. पुणे जे जुनं पुणे राहिलेलं नाहीये. पुणे अत्यंत गरमीचं एक ठिकाण झालेलं आहे पुणे. इतकी भयंकर गरमी आहे या ठिकाणी, बेकार.